लातूर शहर विधानसभा मतदारसंघ महाराणा प्रताप नगर म्हाडा कॉलनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आजच्या या अभूतपूर्व पदयात्रा साठी आपण सारे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। माझ्या समवेत आलेले काँग्रेसचे सारे नेते, आणि गावातील उपस्थित असलेले काँग्रेसचे सारे नेते, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनं तुमच्या आशीर्वादाने आम्ही मैदानात उतरलेले आहोत। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा कारभार तुम्ही गेली 2.5 वर्ष पाहताय। महाराष्ट्राची लूट सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार फोफावलेला आहे। महाराष्ट्रातली जनता असुरक्षित आहे। महिलांवर अत्याचार होत आहेत, दलितांवर अत्याचार होत आहेत, अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, भटक्या विमुक्तांवर अत्याचार होत आहेत। सामान्य माणूस याची पिळवणूक सुरू आहे। लातूर, बाभळगाव, महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी इथं काही नव्हतं। सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या वसाहतीची निर्मिती केली। या वसाहतीमध्ये महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, लातूर जिल्ह्यातले अनेक नागरिक हे घर करून राहिलेले आहेत। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं छत्र हे आपल्याला लाभलं। आम्ही आज आपल्या कॉलनीमध्ये पदयात्रेच्या निमित्ताने जेव्हा हिंडलो तेव्हा इथं बंगले पाहिले, इमारती पाहिल्या। लातूरच्या एखाद्या प्रभागामध्ये सुद्धा कदाचित अशा इमारती नसाव्यात। अशा इमारती आपल्या या वसाहतीमध्ये आहेत। ही सुबत्ता कुणामुळे आली? काँग्रेसमुळे आली। काँग्रेसच्या नेतृत्वामुळे आली, काँग्रेसच्या धोरणामुळे आली, काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे आली। आणि आज तुम्ही इथं गुण्यागोविंदाने राहताय, आपला व्यवसाय करताय, आपले उद्योग करताय, आपले व्यापार करताय, तुम्हाला कसलीही अडचण नाही। तुम्हाला इथं कोणी विचारायला येत नाही।
कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, प्रत्येकाच्या हाताला काम आहे, मोल मजुरी करून आपली उपजीविका तुम्ही भागवताय. कष्टानं मिळवलेला पैसा पुन्हा तुम्ही इथं गुंतवताय आणि ती गुंतवणूक देखील त्यात वृद्धी होते आहे. आणि म्हणून आपल्या हातामध्ये काही नव्हतं काही वर्षापूर्वी, आज कोणी लखपती आहे, कोणी करोडपती आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हेच स्वप्न पाहिलं आपल्यासाठी आणि त्यांचं स्वप्न पुढे नेण्याचं काम मी आणि माझे सहकारी करतोय. तुम्हाला असं वाटत असेल की मी कधी आत आलो नाही, पण अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं, अनेक बैठकांच्या निमित्तानं आपल्याही भागामध्ये मी यापूर्वी आलोय. पण येता जाता इथं सगळं ठीक आहे ना, इथं कुठली अडचण नाही ना, हीच भावना आपल्या प्रती आम्ही नेहमी ठेवलेली आहे. आणि आज मला इथे येताना आनंद होतोय. 2019 ते 2024 ही 5 वर्ष तुम्ही मला निवडून दिलं. या 5 वर्षामध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 2250 कोटी रुपये, 2250 करोड़ रुपए इतना पैसा सरकार से खींच कर हम यहां लाए. 2250 कोटी रुपए. त्यापैकी महाराणा प्रताप नगरला किती आले? नाही, आकडा वेगळा आहे. 70 कोटी रुपये महाराणा प्रताप नगरला आम्ही मंजूर करू शकलो. 54 कोटी रुपयाची तर पाणी पुरवठा योजना आहे. 54 कोटी रुपये योजना प्रगतीपथावर आहे आणि काही महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि प्रत्येकाला नळाद्वारे घरात पाणी मिळेल. ही योजना आम्ही आपल्यासाठी मंजूर केलेली आहे आणि काही महिन्यांचा तो अवकाश आहे आणि आपल्याला हा पाणी पुरवठा सुरू होईल. अनेक लोक मला भेटले की आमच्या घरामध्ये नळ नाही, पाईपलाईन नाही, बोर नाही. याचं देखील आम्ही सर्वेक्षण करू. गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं आम्ही हे आपल्या पुढे ठेवलं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय करायचंय हे आम्ही तुम्हाला विचारतोय. अल्पसंख्याक समाजानं आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला एक सभागृह पाहिजे, इथं वीज पुरवठा सुरळीत नसतो. तर तो पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी आम्ही तातडीनं अधिकाऱ्याशी आत्ताच चर्चा केली काही मिनिटापूर्वी. आणि वीज पुरवठ्याची जी क्षमता आहे ती दुपटीनं वाढवून तुम्हाला अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्णय आणि सूचना आत्ता काही क्षणापूर्वी या ठिकाणी झालेला आहे. कचऱ्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीचं खरं ते काम आहे कचरा व्यवस्थापनाचं, पण ग्रामपंचायतीने जर ठराव केला आणि ते जर शासनाला शक्य असलं